बॅटिंग करणं टीमसाठी फायदेशीर ठरते. काल मकरंद मुठवल टीमच्या माध्यमातून जो निर्णय घेतला त्याच निर्णय कुठे त्याने चुकला आणि स्पर्धेच्या बाहेर गेला. आणि काल धनेश 11 कोक्षे टीमचं हाय क्वालिटीचं प्रदर्शन सांघिक कामगिरीच्या बळावर टॉप 3 मध्ये कालच्या दिवसामध्ये तो प्रवेश केला आणि टॉप 3 साठी मात्र ही एक मोठी लढत. आज मात्र एक मोठा उलटफेट म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण की या असोसिएशनमध्ये टॉप क्रमांक 1 आणि 2 नंबरवर जे संघ आहेत ते मात्र आजच्या दिवसामधून बाहेर गेलेले आहेत. पहिले क्रमांक 2चा संघाने 1 क्रमांक असलेला जनुमान चौदरपडा टीमवर मात केली. त्यानं मात्र एक जनुमान बी खांडवळ टीमने मेहर 11 टीमचं स्वप्न भंग केलं आहे आपल्या होम ग्राउंडवर टॉप 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी. गावदी स्पोर्ट बाबगाव आयोजक कमिटी आहेत आणि उद्या जर त्या टीमने टॉप 3 मध्ये प्रवेश केला तर टीमचे सर्व आदरणीय सुधीर दादा पाटील साहेब यांच्याकडून तब्बल तर 1 विरा ट्रिप दादाच्या माध्यमातून दिल्या जाईल आणि रात्रभर तुम्ही एक काम करा, सराव करा. चला, बेस्ट ऑफ लक. आयोजन पण करायचं आहे, कारण की हे बघा क्रिकेट हार जीत आहे. एका टीमला प्रबोध होणं गरजेचं आहे, पण तो संघ फाईट करणं सुद्धा गरजेचं आहे. एकतर्फी सामना आपण आताच पाहिलं, तसा सामना निश्चित मी तर म्हणेन की व्हायला नाही पाहिजेत. एवढी तुम्ही दिवसभर मेहनत करता आणि शेवटच्या सामन्यामध्ये मात्र तुम्ही एकतर्फी हार मानता तर निश्चित कुठंतरी तुमचं प्रदर्शन थोडंसं कमकुवत पाहायला मिळतोय. अंतिम सामना पाहतोय आजच्या दिवसातला. दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना. चला लगेच सलामीची बॅटर पाठवायचे. 4 षटकाचा केला म्हणून वेळ जास्त घेऊ नका आपण, कारण की 4:50 झाले तरी पण मला वाटते की सामना बरोबरच होईल. 5:30 पावणे 6 पर्यंत सामना जाईल. जनुमान खांडवल बी टीमची एक दर्जेदार A1 जोडी पाहतोय. आरंभिक जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी खेळपट्टीवर रवाना होते. पाहतोय आपण योगेश आणि निखिल सतत 3रा सामना भरतोय आणि कुठल्या प्रकारे परिवर्तन पाहिलं नाही आरंभिक जोडीमध्ये. त्या जोडीवर भरोसा दाखवलाय आणि त्यावर मात्र दोन्ही बॅटर खरं उतरलेले आहेत. पहिले षटक टाकण्याच्या तयारीमध्ये जानू स्पोर्ट इताटे संघ नाणेफेक गमनानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना एक चांगला निर्णय जनुमान खांडवल बी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नाणेफेक जिंकून आम्ही बॅटिंग करणार, एक मोठं आव्हान उभं करणार आणि त्याचा मात्र आम्ही डिफेन्स करू असं टीमच्या कॅप्टनचं त्याचं व्यक्तिगत मत होता. पण जानू स्पोर्ट इताडे टीमचं प्रदर्शन आज अतिशय सुंदर झकास पाहायला मिळालं. गोलंदाज अक्षय सज्ज होताना मारा करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स एंड या टोकाकडनं समोर सज्ज होते डावखुरा बॅटर योगेशसाठी पाहूया क्षेत्ररक्षण पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे लावलं गेलं. पॉईंटला क्षेत्ररक्षक पाहतोय आपण, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक फाईन लेग थर्ड मॅनवर. ऑनसाईडकडे फाईल आपण तर फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये, लॉंग लेग सर्कलच्या आतमध्ये 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर, एक पाहतोय लॉंग ऑन आणि एक मिड विकेट. अशा प्रकारे मारा करेल सामन्याला सुरुवात. दोन्ही टीमला खूप खूप गोड गोड शुभेच्छा. टॉप 3 साठी कुठला संघ प्रवेश करेल आणि एक ट्रॉफी आपल्या गावात घेऊन जाईल उद्या ठीक 5 वाजता. पहिला चेंडू अक्षय यांचा योगेशसाठी. स्वीपचा फटका ला जवाब आहे आणि उडवलंय. पंच काय इशारा करते पाहते. आपण चेक करून घेऊया. चला, 3रे पंच आमचे अजिम अमदुल्ले सर सज्ज आहेत आणि सॉफ्ट सिग्नल आला तिकडून यस षटकार आलेला आहे, पण आपण चेक करून घेऊया. यस, आणि मैदानी पंच सॉफ्ट सिग्नल देणं गरजेचं असते. क्वचित आपण 2 कॅमेरे आहेत, कधी कधी टर्निंग पण होऊ शकतात. मग तो निर्णय कसा द्यायचा आहे, जो पंचांनी दिला निर्णय तो ठाम असतोय. आणि हेच उमेश किने सरांना मी सातत्यानं सांगतोय की सॉफ्ट सिग्नल पहिले द्यायचा आहे. आणि हा षटकार यस, जो निर्णय सरनी दिला होता तोच कायम राहील
आणि काय क्लास फटका होता, स्लॉक स्वीपचा फटका, देख ना अप्रतिम. चांगला चेंडू, कमबॅक कसा करायचंय अक्षय दाखवतोय. योगेश या बॅटरला तुम्ही षटकार घेतला, मी वाफी करू शकतोय. सुरेख चेंडूची हाताळणी पाहतोय. क्षेत्ररक्षण तोच कायम. षटकारांनी मात्र दिमागात खातं उघडलं होतं बॅटरनी. आजच्या दिवसामध्ये खूप प्रभावशाली कामगिरी योगेश करतोय आपल्या टीमसाठी. चांगला चेंडू, बॅट टू द बॉलर मजबूर केलंय खेळण्यासाठी. धोका निर्माण झालाय. निश्चित निशाणा जर लागला असता तर पंचाला विचार करावा लागला असता, पण तसं काही घडलं नाहीये. अतिशय वेगात एक चोरटी धाव इथं मात्र कंप्लीट होताना पाहतोय. या बॉलवरती धावसंख्या पाहतोय आपण 7. सागर योगेश नॉनस्ट्राईकला पोहोचतोय तो 7 या धावसंख्येवर. एका क्षणी वाटलं होतं की या टॉप 3 मध्ये मेहर 11 संघ जाईल, पण जय हनुमान खांडवल बी टीमचं प्रदर्शन लय भारी. 3 मध्ये 31 होतं. चांगली सुरुवात मिळाली होती, पण त्यात मात्र अचूक टप्प्यावरची बॉलिंग आणि त्याचबरोबर पाहतो की टॉप 3चा सामना जय हनुमान खांडवल बस संघ खेळताना पाहतोय. डेथ बॉलचा इशारा रनअपमध्ये चुकतोय. चांगलं वातावरण, सूर्याची किरण तिरपी होताना, धीम्या गतीने वारे वाहताना छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण इथं पाहतोय आपण. आई गावदेवी चषक 2025 ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून सर्व तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. हा फटका चांगला आहे, अतिशय चांगला फटका. मी डाऊनला क्लिअर केले. चेंडू अतिशय वेगात निघून जाईल, सीमा पार आलाय हा चौकार. आमच्यातून रजा घेताना पाहतोय आपण व्हाईस ऑफ कल्याण मनोज कारवे सर सकाळी ठीक 9 वाजता हजर असतील परत ग्राउंडला. याच पात्रापिका फटका सुरेख आहे. A1 क्वालिटीचा आलाय हा ब्रँडेड षटकार. अतिशय क्लास फटका पाहिला आपण. पूर्णपणे चेंडूच्या मेरिट नुसार हा फटका खेळला होता. डाव्या हस्तीचा चेंडू होता. विंगरी फटका पाहिला आपण. बॅकवर्ड स्क्रूच्या वरतून दूर असा षटकार. पलटी फटका निखिलच्या बॅट मधून सळो की पळो करून सोडताना क्षेत्ररक्षकाला कधी ऑन साइडला तर कधी ऑफ साइडला दमदार चौकार. ज्या टीमनी मात्र अनुज 11 लोणार टीम सारख्या संघाला 15 धावावर रोखलं, त्या टीमच्या विरुद्ध मात्र काय आक्रमण स्वीकारलंय इथं मात्र जय हनुमान खांडवल बी टीम. वा भाई वा, तू शेर है तो मैं सव्वा शेरू हे सांगताना निखिल प्रभावशाली कामगिरी करतोय. छोटा बम बडा धमाका. लिटिल मास्टर ऑफ खांडवल गावाचा हा लिटिल मास्टर. मूर्ती लहान कीर्तिमान, छोटा बम बडा बडा धमाका. बिनबाद 21 नयन आणि भूपेशी जोडी आमच्या सोबत आहे. चांगला ड्राईव्ह केलाय, छोट्या बॅगचा वापर केलाय. दुसऱ्या धावेची मागणी करताना पाहतोय आपण. चांगले विचार, चांगली सोच, हलक्या हाताने खेळल्यानंतर दूर होता क्षेत्ररक्षक वाईडीसमध्ये. चांगल्या बॅटरीची ओळख ही जी असते की जेव्हा तुम्हाला चांगल्या चेंडूवर गॅपमध्ये तुम्ही फटका खेळताय तर 2 धावा सहज कन्व्हर्ट करू शकता. धावसंख्या 23. 7 मध्ये 23 आलेले आतापर्यंत. ही सरासरी जर राहिली तर 80 पर्यंत मजल मारू शकतोय.
आणि एका डावामध्ये 2 ते 3 रेकॉर्ड हा आपल्या नावी करू शकतोय. तर जनुमान खांडवाल बी संघ लय भारी बॅटिंग सलामीची बॅटर करताना. हा फटका फ्लिकचा फटका आहे. हवेत एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यावेळेस मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केले जाईल. दोन्ही बॅटर आता मात्र पहिल्या चेंडूपासून नयन पाहतो की आपण चांगली बॅटिंग करताना असं वाटते की टेनिस बॉल त्यांना फुटबॉल दिसतोय. शेट झालेले आहेत खेळाडू कक्षामधून सातत्याने आजच्या दिवसामध्ये प्रभावशाली कामगिरी. एक बडा बम तो एक छोटा बम. गोलंदाज हर्षद सज्ज होताना क्रमांक 2चा षटक हाताळण्यासाठी. दोन्ही क्रमांक 1 आणि 2चे बॅटर खेळपट्टीवर आहे. अजून एक धमाका पाहतोय लिटिल मास्टर ऑफ खांडवल बट टीमचा हा ग्रेट बॅटर आणि पंच इशारा करतोय चौकार. अठ्ठावीस 28. काय धमाका पाहतोय आपण. प्रत्येक चेंडूवर आक्रमण इथं मात्र निखिलच्या बॅटमधून पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला वेगवान चेंडू होता. वेगाला बीट झाला. इथं मात्र धोका निर्माण झाला होता तिथं पण सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये अजून निखिल आहे. एक चांगली सुरुवात. दुसरे षटक प्रगतीपथावर. धावसंख्या जर पाहिलं आपण 28. पहिल्या विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप इथं मात्र होताना. हर्षदचा पुढचा चेंडू. अजून एक चांगला चेंडू फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगल्या लेंथवरचा चेंडू होता. 2 चेंडूवर बीट केलंय बॅटर निखिल याला. चांगलं षटक म्हणता येईल. आता मात्र 5 चेंडूमध्ये फक्त धावा खर्च करतोय तो 7. पहिल्या षटकामध्ये 21. या षटकात आल्या एकूण 7. एकूण जर विचार केला आपण तर जनुमान खांडवल बी टीमची धावसंख्या बिनबाद 28. पलटी फटका परत एकदा खेळण्याचा प्रयत्न. सरळ तू चांगला चौकार मारून सुद्धा त्यावर पाणी फेकण्याचं काम करताना इथं मात्र निखिल. षटकाची समाप्ती 2 षटकाची समाप्ती जर धावसंख्या जर पाहिली फक्त आणि फक्त आता मात्र या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या आणि एकूण धावसंख्या 14 धावाची सरासरी पार करताना 28 बिनबाद. छोटासा ब्रेक. जाऊया डीजे कडे. ऐकूया मधुर संगीत. खऱ्या अर्थाने जर विचार केला आपण भिवंडीचा 8वा अजूबा कोणाला म्हणतात तर सर्वांना माहीत आहे. डॅन्शिंग अंपायर गोट्या. आणि भिवंडी नगरीमध्ये गोट्या यांनी याच मैदानातून सुरुवात केली होती आणि तेव्हापासून भिवंडीचा 8वा अजूबा म्हणून त्याचा उल्लेख झाला होता. बालाजी चषकमध्ये दमदार सुरुवात. आता मात्र गोलंदाज येतोय तो टीमचा ट्रम्प कार्ड ऑफ खेळाडू. दैवतवर खूप मोठी जबाबदारी. ज्या प्रकारे पहिल्या आघाडीच्या गोलंदाजांनी धावा जास्त खर्च केल्या त्यावर मात्र अंकुश ब्रेक लावण्याचं काम दैवत करेल काय. या स्पर्धा स्वीपचा फटका अतिशय देखणा आहे. एका पाणी चेंडू फील्ड करतोय आणि फक्त एक सिंगल. विकेट किपर आणि दैवत यांच्यावर एक मोठी जबाबदारी असेल. इथून जानू स्पोर्ट इताडे टीम टॉप 3 मध्ये प्रवेश करेल की मात्र जनुमान खांडवल बीच संघ प्रवेश करेल. त्यासाठी एका ट्रॉफीसाठी आपण हा युद्ध पाहतोय. चेन्नई बॅटमध्ये जबरदस्त खेळ पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये तुफानी बॅटिंग. त्यानंतर मात्र कमबॅक केले गोलंदाज
हर्षद यांनी विकेट जरी प्राप्त केला नसेल नयन, पण धावगतीवर ब्रेक लावलं आणि आता मात्र तोच काम करावं लागेल इथे मात्र देवत या बॉलरला. फ्रंटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर वळण घेतोय आणि विकेट किपरच्या ग्लोव्हमध्ये जाऊन विसावलाय. आता मात्र प्रत्येक ठिकाणी पाहतो की विकेट किपर हँड ग्लोव्हचा वापर करतायत आणि करणं गरजेचं आहे, कारण की क्रिकेटचे जे नियम आहेत बाबा त्या नियमानुसार आपण करूया. चांगला चेंडू, काय घडलंय, चेंडू कुठं ब्रश झालाय, किले पाहायचंय. अतिशय वेगात एक सिंगल कंप्लीट लेग बायचा इशारा येताना उमेश केनी सरांच्या माध्यमातून बऱ्याच वेळेनंतर मात्र धावगती पुढे सरते. आता मात्र पाहतोय आपण धावसंख्या 30, 21 पहिल्या 6 मध्ये, त्यानंतर मात्र 6 मध्ये 7 आणि आता मात्र 3 मध्ये 2. जबरदस्त कामगिरी. बॅट चेंज करायची आहे. बॅट चेंज केल्यानंतर मात्र किस्मत बदलेल का इथं मात्र निखिल या बॅटरची, कारण की चांगली बॅटिंग करतो तो. सरळ बॅटने चुकीचे फटके, रिव्हर्स फटके अटेंड करण्याची आवश्यकता आहे का, त्या ठिकाणी डबल सिंगल घेऊन कन्वर्ट जर केले तर लय भारी होईल. पहिल्या 3 चेंडूवर जर पाहिला आपण त्यांनी धमाका सुरू केला होता, 4 6 4 4 आणि त्यानंतर मात्र डॉट 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 आणि हा आलाय दमदार हवाई फायर आणि चेंडूला भिरकावलंय षटकार. का आम्ही काल पहिल्या चेंडूपासून उल्लेख केला होता की VIP डायच्या डाव्या साईडला जर चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरकडे, तिथं पाणी साचलेलं, त्या पाण्यात जर चेंडू गेला तर कुठल्याही क्षणी बॉल असो तो नवीनच चेंडू देण्यात येईल. काय ग्रेट शॉट पाहिला आपण योगेशच्या बॅटमधून षटकार. अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, पण वापसी छान करतोय. गतीमध्ये परिवर्तन केलं, धीम्या गतीचा फसवा चेंडू टाकला गेलं, लेग बायचा इशारा येतोय. धावसंख्या आता मात्र पुढे सरते ती तब्बल पाहतोय आपण 37. दैवत आता मात्र पहिल्या 3 चेंडूवर 2, त्यानंतर मात्र एक षटकार आणि या तिसऱ्या षटकातला जवळपास शेवटचा चेंडू असेल. चांगली बॉलिंग अटॅक, वापसी खूप चांगली केलेली आहे. असं वाटलं होतं की 70 पर्यंत मजल मारेल काय. असून धमाका, कडक आहे, कडक कडक मिड विकेट आणि स्क्वेअरलेगच्या वरतून षटकार. शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय आणि महागडं षटक अजून एक समाप्त झालंय. आता मात्र समीकरण कठीण बनलंय, कारण की पाहतोय आपण पहिली इनिंग सुरू आहे आणि जानूस्पोर्ट इतर टीमची गोलंदाजीची धार इथं मात्र बोथट ठरवताना पाहतोय दोन्ही बॅटर. कमालीचा डाव साकारताना आलेख जर पाहिलं 21, त्यानंतर आलेख खाली येतोय, अजून एक आलेख वरती सरकतोय. तब्बल या धावा 13, एकूण जर विचार केला आपण धावसंख्या पाहतोय ती 43. 2 अतिरिक्त धावा म्हणजे 15 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या. चला सराव थांबवायचा आहे. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज जितू, एक मोठी जबाबदारी. जर 60च्या आतमध्ये रोखायचं असेल, पण 50 धावाची पार्टनरशिप पूर्ण करेल काय आणि एक रेकॉर्ड आजच्या दिवसामध्ये स्थापित करेल काय दोन्ही बॅटर्स. नाबाद भागीदारी, यावेळेस पात्र हुकचा फटका, खाली क्षेत्र आहे, झेल होण्यासारखी संभावना दिसत नाहीये. धावा किती मिळेल हे पाहायचं आहे. आणि इथं मात्र जी चर्चा होती, आवश्यकता होती का, मोह आवरता आला नाही.
आणि धावचीच्या स्वरूपात बा 2 परतीचा प्रवास करताना जाऊया डीजे कडे. क्रमांक 3 वर नवीन बॅटर. आता मात्र एकच पर्याय होता विकेट घ्यायचं धावचीच्या स्वरूपात. धावसंख्या जर पहिली आपण 44 धावसंख्येवर पहिला धक्का बसलाय आणि चांगली पार्टनरशिप अभेद रेकॉर्ड आहे पहिल्या विकेटसाठी. कुठे विकेटसाठी ही सर्वात मोठी पार्टनरशिप या आई गावदेवी चषक 2025च्या माध्यमातून. जितूचा चेंडू परत एकदा हवेत झेल घेईल काय आणि बॅक टू द बॅक का दुसरा धक्का बसलाय. आता मात्र जे हनुमान कांडवल बी टीमला तू चल मैं आया. चाळीस. आजच्या दिवसातला नयन मला वाटते की सर्वात जास्त धावसंख्या या टीमच्या नावावर. कमालीची बॅटिंग. हा षटक चांगला आहे. पहिल्या 2 चेंडूवर फक्त 1 धाव खर्च केली होती. तिसऱ्या चेंडूवर लक्की चौकार आणि अजून आलाय हा एक सिंगल. 49. चार चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मध्ये कितीपर्यंत मजल मारेल जय हनुमान खांडवल बी संघ. चांगलं षटक म्हणता येईल जितू यांचं. ज्या प्रकारे क्रमांक 2 आणि क्रमांक 3 चा षटक खूप मार्ग ठरला होता. त्या 2 षटकामध्ये तब्बल धावा गेल्या होत्या. पहिलं आणि तिसरं षटक मार्ग ठरलं होतं. प्रेशर साफ दिसतोय गोलंदाजावर कारण की समोर सलामीचा बॅटर अतिशय तगडी बॅटिंग करतोय योगेश. 2 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. 2 मोठे फटके 60 चकडा पार करून देईल का आपल्या टीमला. यश पात्र उंच आकाशात फटका आहे. 3 क्षेत्ररक्षक धावताना पाहतोय आपण. ग्रेट शेल रनिंग झेल पाहतोय आपण. स्वतः बॉलर्स जितू. नवीन बॅटर खेळपट्टीवर अजून एक पाहतोय आपण. वेदांत. शेवटचा चेंडू पहिल्या डावातला. धावसंख्या पाहतोय आपण 49. एक मोठा फटका की मात्र अजून एक चांगला चेंडू जितू यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. याचबरोबर 50 धावा
पाहतोय आपण जनुमान कांडवल बीट टीमच्या नावावर बरोबर अर्धशतक धावपळकावर लावल्या गेलं. 51 धावांचं आव्हान आहे हा सामना जिंकण्यासाठी. छोटासा ब्रेक घेऊया आणि जाऊया डीजे कडे. ऐकूया या शेवटच्या काही वेळेमध्ये आपण मधुर संगीत. दरम्यान पाहतोय की आपण शुभ आगमन होताना या स्पर्धेच्या माध्यमातून खूप मोठं योगदान देणारे असे व्यक्तिमत्व 2 खेळाडू कक्ष पाहतोय आपण. त्यानंतर टॉस बॉक्स आणि त्यानंतर जिसने पैसे को पाणी पिला दिया उसने सातो समंदर को नीचे दिखा दिया. आणि शाल सुद्धा त्यांनी स्पॉन्सर केलेले असे आमचे सूरज भोईर यांचं आगमन. त्याच्या माध्यमातून मित्रांनो आपण याच मैदानावर कमिंग शून डे नाईट स्पर्धा आपण पाहणार आहोत. BGCA सन्माननीय सुजित तात्या पाटील साहेब अध्यक्षतेखाली जी असोसिएशन त्यामधले संघ आणि आमने लोणाड असोसिएशनचे संघ डे नाईट स्पर्धा असेल. भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं नियोजन असेल. जर 51 धावांचं टार्गेट पूर्ण केला जानूस्पोर्ट इताडे टीमने तर सकाळपासून आम्ही एकच उल्लेख करतोय की भिवंडीकरांसाठी खूप चांगलं नेतृत्व ज्यांच्या जवळ आहे असे इताडे गावचे विद्यमान सरपंच, गोरगरिबांचा वारसदार, रात्र असो दिवसा असो कधी पण सपाट्याने आपल्या लोकांसाठी पुढे येणारे जगनसेठ पाटील साहेब यांच्याकडून जानूस्पोर्ट इताडे टीमने जर टॉप 3 मध्ये प्रवेश केला तर रोख रक्कम 5,000 आणि त्याचबरोबर भावेश केने यांच्याकडून सुद्धा तब्बल 5,000 म्हणजे एकूण 10,000ची बक्षिसाची लयलूट होईल. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पहिले आज पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करणं गरजेचं आहे कारण की 4 मध्ये 51 मोठं आव्हान आहे. तर उद्या सकाळी ठीक वाजता पहिलाच जो सामना होईल. आम्ही परत एकदा विनंती करतोय 8:50 रिपोर्टिंग करायचं आहे. 8:55 टॉस होईल आणि परफेक्ट पहिला चेंडू 9 वाजता टाकला जाईल. जय अंबिका देवरुंग पाडा, ऋतिक आणि आई काळभैरव वालशिंद दोन्ही टीमचे कॅप्टन किंवा खेळाडू आपण जर मॅच बघत असाल तर ठीक 8:50 रिपोर्टिंग करायची आहे. दुसरा सामना नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा सिनियर, जय अंबिका देवरुंग पाडा पंडित. आणि यावेळेस पात्र कट केलंय स्कोर ऑफ द विकेट. वाह वाह वाह, फरार चेंडू सीमा पार. तिसरा सामना जानूस्पोर्ट इताडे बी विपक्ष आईगाव देवी वालशिंद, आदर्श 11 50-50 यवई आणि जय सावरीदेव किरवली. आणि त्यानंतर आईगाव देवी बापगाव आणि जय जोटिंग देवरुंग. क्या बात आहे, कडा मुकाबला आहे. टीमचे संगणक तुषार यांच्यावर मोठी जबाबदारी असेल कारण की जोटिंग देव संघ सुद्धा एक पॉवरफुल संघ आहे, विसरून चालता येणार नाही. हा फटका मात्र हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ये क्या कर दिया आपने भाई.
एक सिंगल जीवनदान मिळालंय कुणाला पाहतोय आपण. नवनाथ जो कडक बॅटिंग करणारा बॅटर पाहतोय आपण. आदरणीय राजू घोडे साहेबांचा संघ आलेला आहे. उद्या येणार आहे यस अशी माहिती मिळते, पण आता त्यांचं शुभ आगमन झालंय. एक हास्य चेहरा सातत्याने पाहतोय आपण. खूप खराब लेंथ लाईन पाहतोय आपण. उजेष्टीच्या बाहेर पंच उमेश किनेसर वळतील, स्कोररला इशारा करतील. धावसंख्येत बदल पाहायला मिळेल. धावसंख्या 6. पहिले षटक पाहतोय आपण. राकेश यावेळेस पाहता चांगला चेंडू. प्रश्न विचारलाय, होय सहमत आहे. प्लम पकडल्या गेलं आणि धक्का बसला इथं मात्र. सज्ज होताना गोलंदाज. याच पाहता चांगला फटका आहे, पण प्रेस पिन टिक नाहीये. पॉइंटला मात्र थोडंसं ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. एक सिंगल. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहते धावपलकावर 12. जी सरासरी पाहिजे होती आपण ती सरासरी मात्र कंप्लीट केलेली आहे, कारण की पाहतोय जवळपास 13 धावाची सरासरी पण 12 पर्यंत पोहोचले. एक मोठा विकेट पडल्या गेलं. इथून मात्र आक्रमण करणं गरजेचं आहे. बाद होणारा बॅटर जो पहिला होता तो म्हणजे दैवत. तर चांगलं षटक पाहायला मिळालं. चांगल्या घडामोडीत या षटकामध्ये एक विकेट आणि धावासुद्धा आल्या 12. आता मात्र मोठी जबाबदारी असेल. नवनाथ अजून खेळपट्टीवर आहे, विचून चालता येणार नाही. बऱ्याच वर्षापासून या बॅटरला मी पाहतोय. निश्चित आमचे राहुल डीजेचे जे प्रोप्रायटर रोहित डीजेचे प्रोप्रायटर आदरणीय
चंद्रकांत मांजरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. या दादा आपण अजून एक चुकीचा फटका, चुकीला माफी नाहीये, परतीचा प्रवास करावा लागेल. धक्के पे धक्का बटलाय तो दुसरा. आता मात्र निश्चित परिस्थिती खूप नाजूक आहे. 51 धावांचं लक्ष आहे. दोन आघाडीची महत्त्वपूर्ण डेंजरस बॅटर परतीचा प्रवास करून खेळाडू कक्षामध्ये परतीचा प्रवास केलाय. आणि आता मात्र क्रमांक 3 आणि 4 ची जोडी खेळपट्टीवर नवीन बॅटर साहिल आलाय. साहिलवर एक मोठी जबाबदारी. या धावा करण्यासाठी तुम्हाला जास्त षटकार मारावे लागणार नाही. फक्त 4 षटकार जर आले तर सामना तुमच्याकडे जाऊ शकतोय. पण ते 4 मारेल कोण? प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. आल्या पावली मात्र फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून एका टप्प्याने चेंडू सीमा पार आला. ह्या चौकार. होता तिथं आउटफील्ड चांगले. एका टप्प्याने चेंडू बॉन्स जास्त प्राप्त करतोय आणि डोक्यावरती चेंडू फरार. अजून एक धमाका पाहतोय. खाली क्षेत्र आहे, दूर क्षेत्र उभा आहे. एक धाव पूर्ण आणि त्या दरम्यान मात्र 2 रन्स या बॉलवरती कंप्लीट. आता मात्र धावसंख्या पुढे सरकते ती 18. अजून सामना संपला नाहीये मित्रांनो. ज्या प्रकारे फाईट करताना पाहतोय पण जानू 11 इताडे संघ. सज्ज होताना गोलंदाज निखिल. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू मात्र निश्चित परत टाकावा लागेल का? आणि होय, पंच सांगतायत उमेश केनेसरांचे दोन्ही हात समांतर रेषेत. धावसंख्या 19. जानू स्पोर्ट इताडे टीम या षटकामध्ये एखादा मोठा फटका जर आला तर नयन मितमन की सामना निश्चित रंगात रंगात घेऊन जाईल बॅटर. आरपी साऊंडचे प्रोप्रायटर आदरणीय चंद्रकांत शेठचं आगमन झालेलं आहे. दादा आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. कमालीचा चेंडू हाताळला गेलं. आता मात्र संघर्ष करताना इथं जानू स्पोर्ट इताडे टीमचे बॅटर्स. बॉलिंग करताना पहिल्या षटकामध्ये खूप जास्त धावा, त्यानंतर मात्र कमबॅक केलंय. हा चेंडू मात्र पाहतोय, चांगला चेंडू होता. सुपर चेंडू, धीम्या गतीचा फसवा चेंडू. अतिशय सुंदर बॅटिंग निखिलने केली होती. त्यानंतर मात्र अप्रतिम हाय क्वालिटीची बॉलिंग करताना एक चांगला ऑलराऊंडर टीमचा. आणि या जोडीने प्रभावशाली कामगिरी केली आहे. योगेश आणि निखिल द ग्रेट ग्रेट युवा खेळाडू जनुमान खांडवल बी टीमचे. हा फटका चांगला आहे. गोलंदाजा डोक्यावरून क्षेत्ररक्षक अतिशय वेगात येतोय, चेंडूवर फील करतोय. एक धाव पूर्ण आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट. षटकाची समाप्ती दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर 20, इथून मात्र येणारे 12 चेंडू आणि तब्बल 31 धावेची आवश्यकता आहे. 15.50 ची सरासरी तुम्हाला पार करावी लागेल. छोटासा ब्रेक, जाऊया डीजे कडे, ऐकूया मधुर संगीत. तर अंतिम
दोन षटकाचा खेळ बाकी आहे पाहतोय आपण. आणि 12 मध्ये 31 धावेची आवश्यकता. साहिल आणि जी जोडी पाहतोय आपण, नवनाथ अजून खेळपट्टीवर आहे. नवनाथला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं गरजेचं आहे, कारण की एक हिटर म्हणून या टीममध्ये या खेळाडूची ओळख आहे. नवनाथ चमत्कारिक बॅटिंग करेल काय? यास पात्र फटका हवेत आहे. फटका फटलाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक स्वीकारलंय झेल. तिसरा बॅटर होतोय या चेंडूवरती मात्र फेल. जितू चांगला ऑलराऊंडर आहे, विसरून चालता येणार नाही. आता मात्र जितू आणि नवनाथ या जोडीला काही करायचं असेल टॉप 3 साठी, जर आपल्या टीमला प्रवेश करून द्यायचा असेल तर, कारण की चेंडू शिल्लक आहे ते 11 आणि 31 धावेची आवश्यकता आहे. हाताला माती लावताना सज्ज होतोय आणि कशा प्रकारे जितू मात्र बॅटिंग करेल. प्रहार करणं गरजेचं आहे. राईट आमोर विकेट. बॉलर सज्ज होताना आल्या पावली. शक्ती अपाट. कडक आहे. कडक 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 ठोकलाय. पहिला चेंडू जितूच्या रडारमध्ये आणि पाठवलंय हायवेच्या पलीकडे. काय क्लास फटका होता. शक्ती अफाट. मी उल्लेख केला होता जितू आणि नवनाथ ही जोडी आहे. कमीत कमी तुम्हाला इथून अजून फक्त 3 मोठे फटके मारावे लागेल आणि त्यातून पहिला आलाय. सामना रंगात रंगात आलाय. आता मात्र जितू आल्याबरोबर राईट आमोर विकेट. पुढचा चेंडू. अजून एक हा फटका क्लास आहे. खाली क्षेत्र. चेंडू जाईल जाईल जाईल. सीमा पार 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 आलाय हा चौकार. की आल्या पावली सामन्यात रंगत निर्माण करताना या 2 मध्ये आले 10 आणि आता मात्र 9 चेंडू 21 असं समीकरण आहे. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठं. 9 मध्ये इथून मात्र 21 धावेची आवश्यकता आहे. जितू इज द ग्रेट 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 बॅटर. कमालीचा फटका, कमालीचा षटकार, कमालीचा चौकार आणि दबाव वाढलाय. बॉलर पाहतोय आपण आता मात्र प्रवीणवर. कशा प्रकारे जितूला रोकेल, थांबवेल की मात्र आपलं आक्रमण सुरूच करेल. इथून मात्र एक बेधडक बॅटिंग करणारा जानूस्फोट इताडे टीमचा मधल्या फळीतला फिनिशर म्हणून ज्याची ओळख आहे तो जितू इज द ग्रेट बॅटिंग करताना सध्या तरी पाहतोय आपण. होद्याची ठोके वाढवणारा टॉप 3 चा सामना. प्रवीण राईट आमोर द विकेट सज्ज होतोय. यावेळेस पाहता चांगल्या लेंथचा चेंडू होता. सुपर वापसी करताना 8 चेंडू 21. 2 मोठे फटके जर आले, जानूस्फोट इताडे संघ वापसी करेल. एक विकेट जरी 2 मध्ये आला तर मात्र पारड जड राहील शेवटच्या षटकामध्ये. जे हनुमान खांडवल बी टीमचं वर्चस्व. सज्ज होताना परत एकदा गोलंदाज प्रवीण. पहिल्या चेंडूवर विकेट, षटकार, चौकार, निर्धाव. या चेंडूवर काय होईल. या चेंडूवर आडव्या भेटण्या फटका. एक आणि दुसरीची मागणी इथे मात्र करताना पाहतोय आपण. धोका निर्माण होतोय का पाहायचंय. फक्त आणि फक्त एका चांगलं क्षेत्ररक्षण. 7-20चं समीकरण आहे. या चेंडूवर नाही येण. जानूस्फोट इतर टीमच्या बॅटरला षटकार किंवा चौकार मारावा लागेल जर सामना तुम्हाला जिंकायचा असेल, कारण की 20 धावा एवढ्या सोपा नाही आहेत. अंतिम षटकामध्ये तुम्ही सहज पार करू शकणार, कारण की आता मात्र सूर्यदेवता पूर्णपणे दूर गेलाय. थंड वातावरण आहे आणि अशामध्ये चेंडू सहजासहजी बाहेर जात नाहीये आणि ग्राउंड खूप मोठा आहे. जो जिता वही सिकंदर, जो चांगला खेळ दाखवेल तो चॅम्पियन बनेल. प्रवीण सज्ज होताना राईट आर्म ओव्हर द विकेट. महत्वपूर्ण चेंडू हाताळताना याच पात्रा फटका. फोर्सिंग उंच 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 आणि इथं मात्र पाहतोय की इशारा काय येतोय. हा जर षटकार किंवा चौकार, पंच सांगतात की चौकार आलाय.
साठी मात्र षटकार सुद्धा वाचलाय. पाहतोय आपण निश्चित जवळपास 5 ते 6 इंचसाठी तो षटकार वाचलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. असं वाटतं की हा कॅच सोडलाय की टॉप 3चा सामना सोडलाय. 6 मध्ये 16 अंतिम षटक टाकण्यासाठी परत एकदा गोलंदाज वेदांतकडे चेंडू सोपवलंय. मोठी जबाबदारी समोर कीमॅन फॉर ऑफ जानस्पोर्ट इताडे टीमचा डेंजरस बॅटर आल्या पावली. सामना एकतर्फी होता पण बनवलंय रंगतदार रोमांचक सामना बनवलंय. तो बॅटर म्हणजे जीतू इज अ ग्रेट ग्रेट ग्रेट. 6-16 पहिल्या 2 चेंडूवर समजेल की सामना कुठल्या टीमकडे झुकेल. जो झुकेल तो संपेल. एक म्हण आहे, जो मान उंच करून खेळेल त्या टीमचं माझं विजय होईल. योगेश्वर बॉलर पाहतोय आपण. स्वतः त्यांनी खेळ सोडलंय आणि त्याची भरपाई कशा प्रकारे करतोय. जितूला थांबवतोय की मात्र जितू त्याच्या विरुद्ध आक्रमण करतोय. 6-16चं समीकरण आहे. टॉप 3 ची लढाई पाहतोय आपण. पहिला चेंडू मात्र आडो बॅटिंग घेण्याचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण आणि अतिशय वेगात दुसरी धाव कंप्लीट करतोय. 5 चेंडू 14 धावेचं समीकरण आहे. 5-14-14-5चं समीकरण. सामना रंगात रंगात आलाय. प्रत्येक क्रिकेट रसिकाचं हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. पहिल्या 2 षटकामध्ये संपूर्ण सामना झुकला होता जय हनुमान खांडवल बी टीमच्या बाजूनं. पण जितू नावाचा वादळ आलाय. 1 षटकार 1 चौकार ठोकला. त्यानंतर मात्र एनर्जी प्राप्त झाली त्याचा पार्टनरला. त्याने 1 चौकार लगावला. गती परिवर्तन. वा वा वा. हा आलाय दमदार तुफानी षटकार. खेळला दूसरा मारा लेकिन उससे भी बहुत ज्यादा सॉलिड मारा. समीकरण होतं कुठं, समीकरण आलंय कुठं. याला म्हणतात की प्रत्येक चेंडूवर कहाणी बदलत असते क्रिकेटच्या खेळामध्ये. एकमेव असा खेळ आहे की भविष्यवाणी करू शकत नाही कुठलाच क्रिकेट रसिक कुठलाच खेळाडू. 12 मध्ये 31 असताना मात्र आता समीकरण 4 मध्ये 8. पप्पू आणि त्याचे मित्र इवन जोडी खूप खंबीरपणे सामना पाहताना. 4-8 जितू सज्ज होते खेळण्यासाठी. ओ दबाव साफ दिसतोय योगेश्वर या बॉलवर. जितू इज द ग्रेट ग्रेट. पहिल्या सामन्याचा सामनावीर सातत्याने आपल्या टीमसाठी खूप मोठी कामगिरी करतोय. 1 फटका 1 विकेट. अजून एक टॉप एज. इथं मात्र पाहतोय की दोन्ही क्षेत्ररक्षक आलाय. 2 धावा इथं मात्र कंप्लीट पाहतोय आपण. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि इथून मात्र 6 धावेची आवश्यकता आहे. कमालीची बॅटिंगचं प्रदर्शन करताना जितू नावाचा हा बॅटर फुल पैसा वसूल सामना पाहतोय आपण. काल जर विचार केला आपण काल या टाइमला एकतर्फी सामना पाहिला होता. पण आज मात्र फुल पैसा वसूल सामना पाहतोय. आई गावदी चषक सक्षीरपूर्तीकडे वाटचाल करताना आयोजन कसं असावा, सामने कसे असावे, तर असे सामने असावे. चांगला चेंडू होता. आपटी दिली होती मात्र पाहतोय आपण काय घडलं इथं. मात्र निश्चित एका ट्रॅकवर 2 गाड्या. धोका निर्माण झाले आणि तिसऱ्या पंचाकडे मागणी. आणि इथं मात्र सॉफ्ट सिग्नल पाहतोय की सॉफ्ट
सिग्नल आउट आहे, पण तिसऱ्या पंचाची मदत घेतली. 12वे खेळाडू मुळीच बघू नका, कारण की सामना खूप टर्निंग पॉईंटला आहे. आणि तिसरे पंच सांगतात OUT आउट. धक्का बसलाय तो मोठा मोठा मोठा. आता मात्र 2 चेंडू 6. बॅटिंग साईडला मात्र एक जमेची बाजू. सलमेच्या बॅटर अजून खेळपट्टीवर आहे तो नवनाथ. चेशिंग कंपल्सरी म्हणजे 2 मध्ये 6 बनवायला लागेल जानूस्फोट इतर टीमला. हा चेंडू निर्णायक असेल. राईट आर्म द विकेट. वाफी करताना याच पात्र फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथं मात्र 2 धावा. 1 चेंडू 4. गोल्डन चौकाराची आवश्यकता. पहिल्या 3 चेंडूवर पूर्णपणे वर्चस्व आणि त्यानंतर मात्र पाहतो की वर्चस्व आता मात्र योगेश्वर. क्या बात है. 1 चेंडू 4. चेशिंग कंपल्सरी. गोल्डन चौकार मारेल काय बॅटर नवनाथ वर एक मोठी जबाबदारी. मात्र गोल्डन चेंडू हाताळेल काय. इथं मात्र गोलंदाज योगेश्वर ज्यांनी खूप चांगली बॅटिंग सुद्धा केली होती तो योगेश्वर किमॅन या टीमचा 1-4 असं समीकरण. यावेळेस पात्र पाहतोय की टॉप एज आणि इथं मात्र सामना जिंकलाय तो म्हणजे हिट विकेट. थेट यष्ट्यावर हिट केलंय आणि जल्लो सुवाबाई वा.